वॉटर क्लिनिकसाठी आपण वॉटर क्लिनिकसाठी त्यासाठी आम्ही 2 प्रोजेक्ट आजकाल तुम्ही बघितलं असेल की वॉटर पोल्युशन किती कॉमन झालं आहे इंडियामध्ये. तुम्ही मुंबईला गेलात तुम्ही बघितलंच असणार किती पोल्युशन आहे तिथे. त्याच्यात वॉटर पोल्युशन तर खूपच जास्त आहे. त्यासाठीच आम्ही एक सोल्युशन काढलं. ॲक्च्युली आम्ही 2 प्रोटोटाईप बनवले. पहिला फिश आहे आणि दुसरा क्रॅब आहे. सो ॲक्च्युली हा जो क्रॅब आहे हा डीप सीमध्ये जातो आणि त्याच्या सरफेसला जाऊन स्टिक होऊन जातो. तर ॲक्च्युली तो काय करतो, जो सरफेसमध्ये ना त्याला 10 हात, त्यातले जो 4 हात त्या याच्यातच ठेवतो, स्टिक ठेवतो ग्राउंडमध्ये, आणि बाकीचे 6 हात त्याचे बाकीचे 6 हात पूर्ण सगळीकडे जातात. जिथे पूर्ण गार्बेज दिसतं ते कलेक्ट करतात आणि त्या क्रॅबमध्ये इन्सर्ट होऊन जातात. आणि हा जो फिश आहे हा तिथे वरती असतो, म्हणजे तोही पाण्यामध्येच असतो पण तो वरच्या सरफेसवरती असतो. तो तिथे गार्बेज तर कलेक्ट करतोच, पण पॅरलली त्याच्या सराउंडिंग्समध्ये तो त्याला जेवढे पण असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिळतात किंवा हार्मफुल ऑर्गॅनिझम्स मिळतात, तो त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्यांचे पिक्चर्स काढतो आणि जे त्याला कंट्रोल करतात त्यांना पाठवतो. आता तुम्ही हा फिश बघू शकताय ना, याच्यामध्ये 100 बॅग्स बसतात जी 1-1 किलोच्या असतात. आणि हा जो क्रॅब आहे याच्यामध्ये 50 बॅग्स असतात, त्याही 1-1 किलोच्या असतात. तर काय होतं, जेव्हा पण त्याची 1 बॅग किंवा 2 बॅग भरल्या जातात तो ऑटोमॅटिक एक नोटिफिकेशन नाही ते AI वरती आहे. गव्हर्नमेंटला तो गव्हर्नमेंट लोकांना हायर करतं. जेव्हा पण त्याचा 1 किंवा 2 बॅग फुल होऊन जातात तो तिथे वरती लोकांना मेसेज टाकतो की माझी 1 बॅग भरली आहे, मी वरती येतो. लोक तिथे जातात, ती बॅग घेऊन टाकतात आणि त्या बॅगमधलं गार्बेज जे आहे ते रिसायकलिंगसाठी पाठवून देतात. प्लास्टिक वगैरे नाही होऊ शकत पण बाकीचं जेवढं मटेरियल आहे ते होऊ शकतं. आणि याचं इम्पॉर्टंट हे मायक्रो प्लास्टिक जे आहे ते पण तो कलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की याचे जे डोळे आहेत त्याच्यामध्ये 2 कॅमेरे लावलेले आहेत जे अंडर वॉटर सीला एक्सप्लोर करतं आणि त्याच्यामध्ये कोणते पण वेगळे युनिक फिशेस आहेत त्यांना आपण एक्सपिडिशन करू शकतो.